हाय फ्रेंड्स, तर बघू शकताय आम्ही रोडवर जात आहे. पार्कला जावं म्हणून निघालो होतो. बघा पार्क आहे, शिवालिक व्हॅलेन्स पार्क आहे आणि पोरांना ते घेऊन जात आहे. बघा माझे प्रत्येक लॉंग व्हिडिओ कसं वाटत आहे, थोडंसं काय चुक झालं असेल तर सांगत जावा कमेंटमध्ये, कारण की एवढं नॉलेज नाही आहे मला. बघा बाबू म्हणताय डस्टबिनमध्ये कपडा आहे म्हणून. कपडे ते ठेवलेलं आहे तिथं, वेस्टेज कोणाला लागते ते घेऊन जाऊ शकते असं म्हणून तिथं ठेवलेलं आहे. त्याला दाखवत आहे बाबू. बघा तर आम्ही जात आहे पार्कला. आम्ही आलेलो आहे आता कॅन्टीनच्या पुढं. बघा कॅन्टीनमधनं मागं रस्ता आहे पार्कला. तर आम्ही आलो बघ कॅन्टीनमधनं कॅन्टीनमध्ये. मग आता कॅन्टीन बंद आहे, संध्याकाळचा टाईम आहे, कॅन्टीन बंद आहे. ट्रॉली बघा, सगळे ट्रॉली ते सगळे ठेवलेलं आहे इथंच. तर बघा आमच्या बाबूला, श्रेया, स्मृतीला आईस्क्रीम खायची होती. मग आलो दुकानात, अमोल शॉपवर आलो आणि डिस्कस करत आहे कुठलं खायचं आहे, काय खायचं आहे. पोरींचं एक चॉईस नसते, खूप परेशान करत असते असंच. बघा हे पाहिजे ते पाहिजे. बेचारा ते भैया पण कंटाळलं, हे देऊ का ते देऊ का विचारत आहे. तरी पण पोरींना काय कळालं नव्हतं की काय खायचं काय नाही. काय मागते काय माहीत आता. बघा काय मागते. चकोबार आहे, चकोबार घेतली लास्टला. मग कुल्फी ते ठेवून दिली परत माघारी. चकोबार घेतला, मग पैसे ते दिलं. बघा आता जातो, ती उलट रस्त्याला जात आहे. बघा इकडं होतं पार्क, तर इकडं जात आहे आता सरळ रस्त्यानं. रोज घेऊन जाते पार्कमध्ये, असं काही नाही आहे. कधी कधी राहून जाते, कधी कधी जातो. बघा आमचे चिमुकले ती गाई कसे दिसतंय. घेऊन जावं लागतंय रोज पार्कमध्ये. चालत आहे आणि लई खुश असते असं पार्कमध्ये जायला. तर आम्ही जाता आम्हाला इथं एका झाडावर एवढं सारे फणस आलेले होते. बघा छोटे छोटे फणस आलेली. मग आम्ही बघितलं ते फणस. पोरं ते खुश होते लई फणस बघून. झाडावर खूप फणस असे होते, खूप लागलेले होते छोटे छोटे. मोठं होऊन आम्ही मागच्या वेळेला खाल्लं पण होतं तिथले फणस. आता छोटे छोटे आलेले आहे. तर बघा आईस्क्रीम चकोबार आमचा बाबू खात आहे. काढून दिलं त्याला कॅरीबॅगमधून, कवरमधनं काढून दिलं. बघा फौज एरिया आहे. बघा फौज एरिया फिरत असतो रानटीवाणी फौज एरियात आम्ही. बघा आईस्क्रीम खात चालले. कसं वाटलं. चिल्ड्रन पार्क बघा आलेलो आहे आम्ही चिल्ड्रन पार्कमध्ये. आता पोचलो पार्कमध्ये. त्या पार्कला बघूनच लई खुश होतात. बघा बाबू ते तर लई खुश होते पार्कला बघून. मज्जा केलो येऊन थोडीशी. असं वाटलं की थोडंसं येऊन मज्जा करावा. पोरं ते आहेत घरात पण परेशान करते, तर म्हणलं यावं पार्कमध्ये. आणि जिमचं पण आहे इथं, जिम करायचं, खेळणं सगळं आहे. तर आलो आहे आम्ही इकडं जिम ते करावं म्हणून बाबूला खेळायला. बघा फुलाचं झाड इतकं छान वाटलं ना. बघा 2 कलरचे फुलं आलेले होते एकाच झाडावर, खूप छान वाटलं. गुलाब पण आलेला होता एक. पण मला जायचं आहे आता बास्केटबॉल खेळायला. फुटबॉल म्हणत आहे मी, बास्केटबॉल खेळायला मला जायचं आहे. मी म्हणलं थोडंसं बास्केटबॉल खेळावं.
मुलं एके साईडला खेळत होतं, मग मी इकडे एके साईडला खेळत होती. म्हणलं थोडंसं व्हिडिओ पण व्हावं, सारखं खेळत असतो इथं, पण म्हणलं कधी व्हिडिओ बनवली नाही तर व्हिडिओ बनवावं म्हणलं. आणि बघा पोरी ते खेळून थकलेली होते, मग मी गेली नंतरनं. बघा झालं एक फूल आलं माझं. कंटाळले मग मी, व्हिडिओ बनवलं माझं, झालं आलं. बघा इथं डक पण आहे, खूप सारे छोटे छोटे व्हाईट कलरचे रॅबिट पण होते, काय माहीत गायब झाले. आता नुसतं डकच आहे इथं. आणि आम्ही आलो बघा. खूप म्हणजे असं मोठं पार्क आहे, बास्केटबॉल खेळायचं आहे, परत जिमचाही आहे, पोरांना एंटरटेनमेंटसाठी रॅबिट वगैरे ते आहे. आंब्याच्या झाडाला फूल बघा, मी म्हणलं आंब्याचं झाड पण दाखवावं. बघा फूल भरपूर आलेत, आता येत आहे फूल ते इकडं आंब्याच्या झाडाला. बघा जिम करायला आले मी. जिम करत आहे. बाबू साईड काय होईना, मम्मा मला करायचं आहे जिम म्हणत होता. मग बाबूला साईडला करून मीच केली थोडंसं. नंतरनं त्याला पण बसवले, पण मी काय एवढं जास्त व्हिडिओ बनवले नाही, खूप लॉंग होईल व्हिडिओ म्हणून. मीच तेवढं केलं या जिम. छान वाटलं जिम ते करायला. असं नुसतं एंटरटेनमेंट असते आपल्या पार्कमध्ये येऊन इकडं तिकडं. तर जिम कशी वाटली? असंच एंटरटेनमेंटसाठी आलेलो होतो. मग ही एक दुसरी आहे, मग इकडं पण केली मी. वेट खूप वाढलेला आहे माझं, म्हणून मी थोडीशी जिम पण चालू केली होती. आता इथं आहे तोपर्यंत चालू करते, काय माहीत थोडंफार वेट लॉस होईल. मग मजा पण येते, पण नंतर लई पाय ते दुखतात म्हणून थोडंसं कमीच करते जिम ते. खूप छान वाटते असं, पोरं पण खेळणं होते. मग आम्ही आलो इथं पार्कमध्ये, स्लाईड खेळत आहे पोरं, ते स्लाईडवर गेले. आता मी व्हिडिओ बनवत आहे, दोघं तिघं भाऊ खेळत आहे. आम्ही लई लवकर आलो, पण काय आहे ना, खूप गर्दी असते संध्याकाळी आणि अंधार पण होतात, म्हणून थोडंसं लवकरच आलो. म्हणजे की खेळायला थोडं जास्त 1-2 तास तरी भेटायला पाहिजे पोरांना खेळायला, म्हणून आलो लवकर. बघा झाडाला असं किती छान डिझाईनमध्ये बनवलेत, दगड ते चिटकून छोटे छोटे कलर वगैरे दिले. लेडीज ते बसतात झाडाखाली, पोरं ते खेळत असताना लेडीज ते बसत असते बघा. असं पण आहे लटकायला, पोरं ते खेळते तर बघा. छान आहे असं. मी तर एका साईडचंच व्हिडिओ बनवली आहे, शायद बनवते थोडं ते पलीकडं पण व्हिडिओ बनवते, असं काही नाही आहे. पोरं इथं खेळत आहे म्हणून इकडंच बनवत आहे. बघते एन्जॉय कसं वाटलं आमचं एन्जॉय पोरांमुळं. आता बघा तिघं कसं करायला लागलं आहे, तिघंही एका मागं एक आहे. बघा आमचे चिमुकला बाबू आला बघा तिघेही एका मागं एक. लई कार्टून की आहे, लई कार्टून की. मग मी म्हणलं मी पण थोडंसं स्लाईड खेळावं, कारण छान वाटतंय पोरांसोबत. मी पण पोरासोबत खेळले तर पोरं पण खूप छान खेळतात. माकडावाने चढले मी पण आता वर. आणि बघा बाबूला पलीकडं जायला सांगत आहे, पण बाबू काही जाईना. म्हणलं माझ्यासोबतच खेळावं. आले लई परेशान करते आमचा बाबू. गेले अजून, छान वाटते असं म्हणून गेले परत अजून रिटर्न घसरगुंडी खेळायला, स्लाईड खेळायला. प्लास्टिकचे आहे, माझा वेट बघा कसा आहे. आणि प्लास्टिकच्या स्लाईडवर खेळत आहे मी. इथं आली तेव्हापासून माझं वेट खूप वाढलं आहे, खूप म्हणजे खूप. आणि बघा माशाचा झोका आहे, झुला, तिघंही खेळत आहे. मी बसायला विचार केले, पण जाऊ द्या कुठं तुटून जाईल झोका, म्हणून मी काय बसले नाही. पोरच खेळत आहे. आमच्या बाबूला तर खूप आवडते, नुसतं झोका पाहिजे आमच्या बाबूला, दिवसभर झोका खेळत असते बघा स्लाईड. आमच्या श्रेयाला स्लाईड लई आवडते.
आमची श्रेया सारखी स्लाईड खेळत असते, किती का उंच असना, किती का म्हणजे मोठी असना, लई खतरनाक श्रेया आहे. बघा आता तिचं स्लाईड खेळायची जागा, बघा तिची जागा स्लाईड खेळायची. काय खरं नाही माझ्या पोरापुढं. बघा झोकावर आलो आम्ही आता तिघं, श्रेया आहे, बाबू आहे आणि मी आहे. तर आम्ही तिघं झोका खेळत आहे. मला असं पोरांसोबत खेळायला खूप आवडते, खूप बारक्या पोरांसोबत राहायला खूप आवडते मला. आणि तर बारक्या पोरांसोबत एन्जॉय करत आहे मी. मग माझी स्मृती व्हिडिओ बनवत होती, म्हणायला लागले मम्मा ये उतर, मला पण खेळायचं आहे असं म्हणत. मग आले मी येऊन मग आता तिघा भावांना बसवलं. तिघं भाऊ खेळत आहे झोका. बघा कशी आहे आमची लाईन, मोठं, सेकंड, लास्ट. असं खूप खुश असते पोरं बरं का. असं सोबत घेऊन गेली, मी पण पोरांसोबत खेळली तर खूप खुश असते. बघा त्यांना हालायला येईना, आता गोल गोल फिरत आहे. हे पण पार्कमध्ये असते पोरं, ते खेळत असते. बघा माझा विचार होता हिच्यावर चढायचं, पण हे हालत होतं. म्हणलं माझं वेट इतकं खतरनाक आहे, मग पडले बिडले उकडून उतर, मग काय करावं म्हणलं. मग लटकली तरी पण मला दुसरं म्हणजे दुसऱ्या साईडला असं पकडायला मला होतच नव्हतं. मग मी उतरली. मग बाबू ते सिसो खेळत होतं. सिसो खेळताना मग म्हटलं असंच प्रत्येक चीजचं व्हिडिओ बनवावं, कारण आता माझं लास्ट टाईम आहे हे. आता नंतरनं मी येणार आहे का नाही काय माहीत नव्हतं, कारण